मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट कायम नसते आणि याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे 2024 ची शिर्डी लोकसभा निवडणूक. विचार करा, जो उमेदवार 2019 च्या निवडणुकीत थेट चौथ्या क्रमांकावर होता, तोच उमेदवार 2024 मध्ये खासदार झाला. 2 वेळच्या विद्यमान खासदारांचा त्या उमेदवाराने तब्बल 50,529 मतांनी धुव्वा उडवून दिला. होय, आपण बोलतोय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल, ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. 2 टर्म खासदार असणारे लोखंडे यंदा हॅट्रिक करतील असं वाटत असताना शिर्डीकरांनी हा राजकीय चमत्कार घडवला. मुळात नगर दक्षिण व नगर उत्तर या दोन्ही मतदारसंघांना बंडखोरीचा इतिहास आहे. पण इथं जरा वेगळं गणित दिसलं. वंचितच्या ज्या उमेदवार वाकचौरींची मतं खातील असं वाटत होतं, तिथं उलटच घडलं. सदाशिव लोखंडे नेमकं कुठे कमी पडले? वाकचौरींची जादू का चालली? चला, हाच विषय आज आपण समजून घेऊया. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. आधीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ 2009 साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ झाला. पूर्वीपासून या मतदारसंघावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखेंचाच प्रभाव राहिला. 2009 साली हा मतदारसंघ आरक्षित झाला आणि त्याचे नेतेच बदलले. पूर्वी बाळासाहेब विखे, शंकरराव काळे असे सहकारातील खासदार देणाऱ्या या मतदारसंघात 2009 सालापासून बाहेरचे उमेदवार दिसू लागले. 2009 ला तर थेट रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनी इथून उमेदवारी केली होती, परंतु त्यांचा येथे दणदणीत पराभव झाला. गेल्या 2-3 निवडणुकींचा इतिहास पाहिला तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांचा पराभव झालेला दिसला. कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी विखे थोरात ज्याला मदत करतात तोच उमेदवार इथे विजयी होतो. 2009 ला इथे शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले, परंतु लगेच 2014 ला ते काँग्रेसमध्ये गेले आणि महायुतीने कर्जत जामखेडचे पूर्वीचे आमदार असलेल्या सदाशिव लोखंडेंना इथून उभे केले. वाकचौरेंचा पक्ष बदल शिर्डीकरांना रुचला नाही, त्यांचा पराभव झाला. सदाशिव लोखंडे यांनी राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली होती. मुंबईत वास्तव्याला असताना त्यांना भाजपाने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, कारण लोखंडे मुंबईत राहत असले तरी मूळचे कर्जत तालुक्यातीलच होते. याच मतदारसंघात 1995 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही त्यांनी या मतदारसंघाची आमदारकी भूषवली. 2009 मध्ये कर्जत जामखेड हा मतदारसंघ खुला झाला. त्यानंतर सत्तेची चटक लागल्याने लोखंडे यांनी संघ विचारसरणीला बाजूला सारत मनसेमध्ये प्रवेश केला. त्यांनी कुर्ला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र तेथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी आयत्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने लोखंडे यांनी संधी ओळखून भाजपमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना खासदारकीचं तिकीटही मिळालं. मोदी लाटेत अवघ्या 16 दिवसांत ते खासदार झाले. पुढे 2019च्या निवडणुकीतही त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून खासदारकी कायम ठेवण्यात यश मिळवलं. याच 2019च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरेही अपक्ष म्हणून उभे होते, परंतु ते थेट चौथ्या क्रमांकावर राहिले. माजी खासदार असणाऱ्या वाकचौरेंना तेव्हा 35,526 मतं पडली होती. 2024 ला सगळीच गणितं बदलली. शिवसेनेच्या 2 फांगड्या झाल्या होत्या. सदाशिव लोखंडे यांनी शिवसेना शिंदे गटात जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे साहजिकच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत एक सहानुभूती तयार झाली होती. हेच ओळखून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. 2024च्या निवडणुकीत ठाकरे सेनेने वाकचौरे यांनाच तिकीट दिले, तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार असलेले लोखंडे उमेदवार झाले. याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेऊन
रंगत वाढवली. या मतदारसंघात पहिल्यांदाच एक महिला उमेदवारी करत असल्यानं त्यांची सुरुवातीला चांगली हवा झाली. 2019च्या या निवडणुकीत फक्त 35,000 जनमत असलेले वाकचौरे 2024 मध्ये मात्र जादूगार ठरले. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची हवा कायम राहिली. त्याचं मुख्य कारण होतं उद्धव ठाकरेंबाबतची सहानुभूतीची लाट. लोखंडे हॅट्रिक करतील अशी सुरुवातीला चर्चा होती, पण मतदारांच्या मनात काही वेगळंच होतं. शिवाय वंचितच्या उत्कर्षा रुपवते व ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे दोघेही अकोले तालुक्यातले असल्याने त्यांच्यातच मतविभागणी होईल आणि भाजप शिवसेनेची एक गठ्ठा मते घेऊन लोखंडे विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केल्या गेल्या. परंतु झालं उलटच. निकाल लागला तेव्हा वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी 90,929 मते खाल्ली होती, परंतु त्याचा वाकचौरेंना फटका बसला नव्हता. वाकचौरेंनी तब्बल 4,76,900 मतं घेऊन दिमाखात विजय मिळवला होता. शिवसेना शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंना 4,26,371 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. वाकचौरेंनी तब्बल 50,529 मतांनी लोखंडेचा पराभव केला होता. जर रुपवतेंनी उमेदवारीच केली नसती तर कदाचित वाकचौरे 1.5 लाखांनी निवडून आले असते. थोडक्यात सांगायचं तर लोखंडे का हरले आणि 2019ला चौथ्या नंबरवर असणारे वाकचौरे 2024ला खासदार कसे झाले याची 5 कारणे सांगता येतात. पहिलं कारण म्हणजे पक्षातील फूट आणि गद्दारीचा नॅरेटिव्ह. सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. मूळ कट्टर शिवसैनिकांना हे रुचले नाही आणि त्यांनी वाकचौरेंच्या रूपाने ठाकरेंच्या उमेदवाराला सहानुभूती म्हणून मते दिली. दुसरं कारण म्हणजे 10 वर्षांची अँटी इन्कम्पन्सी. लोखंडे सलग 2दा खासदार होते. मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कार्यकर्ता संपर्कात नसणे आणि विकास कामे लोकांपर्यंत न पोहोचणे अशा तीव्र नाराजी होती. याची कबुली स्वतः लोखंडेंनी दिली. तिसरं कारण म्हणजे कांदा आणि शेतकरी प्रश्न. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी भागात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. केंद्र सरकारने लावलेली कांदा निर्यात बंदी आणि शेतमालाचे घसरलेले भाव यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महायुतीला धडा शिकवला. चौथं कारण म्हणजे महाविकास आघाडीची मायक्रो मॅनेजमेंट. बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र काम केले, तर महायुतीत विखे पाटील आणि इतर गटांमध्ये म्हणावा तसा समन्वय दिसला नाही. आणि 5वं कारण म्हणजे वंचितचा फटका असूनही वाकचौरेंची सरशी. वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी 90,000पेक्षा जास्त मते घेतली. खरं तर यामुळे वाकचौरेंचे नुकसान होईल असा अंदाज होता, पण मतदारांनी लोखंडेंना हरवण्यासाठी इतके एकतर्फी मतदान केले की वंचितचा फॅक्टर निष्प्रभ ठरला. आता या निवडणुकीत 6ही तालुक्यात वाकचौरे व लोखंडे यांना पडलेली मते पाहूया. अकोले तालुक्यात वाकचौरेंना 79,565 तर लोखंडेंना 51,921 मतं पडली. तिथं वाकचौरे 27,644 मतांनी पुढे राहिले. संगमनेर तालुक्यात वाकचौरेंना 93,854 तर लोखंडेंना 65,147 मतं पडली. तिथं वाकचौरे 28,707 मतांनी पुढे राहिले. श्रीरामपूर तालुक्यात वाकचौरेंना 85,212 तर लोखंडेंना 74,110 मतं पडली. तिथं वाकचौरे 11,102 मतांनी पुढे राहिले. नेवासा तालुक्यात वाकचौरेंना 79,450 तर लोखंडेंना 72,890 मतं पडली. तिथं वाकचौरे 6,560 मतांनी पुढे राहिले. त्या उलट फक्त कोपरगाव व शिर्डीत लोखंडेंना आघाडी मिळू शकली. कोपरगावात वाकचौरेंना 73,420 तर लोखंडेंना 82,540 मतं मिळाली. लोखंडे 9,120 मतांनी पुढे राहिले. राहता तालुक्यात वाकचौरेंना 61,757 तर लोखंडेंना 76,977 मतं मिळाली. लोखंडे 15,220 मतांनी पुढे राहिले. भाऊसाहेब वाकचौरेंना खरी एकतर्फी आघाडी अकोले तालुक्यात 27,000 आणि संगमनेर तालुक्यात 28,000ची मिळाली. या 2 तालुक्यांनी वाकचौरेंना 56,000पेक्षा जास्त मतांची लीड दिली, जी लोखंडेंना शेवटपर्यंत तोडता आली नाही.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी आणि आशुतोष काळे यांच्या कोपरगाव मतदारसंघातून सदाशिव लोखंडेंनी जवळपास 24,000 मतांची आघाडी घेतली. परंतु विखे पाटलांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात मिळालेली ही लीड उर्वरित 4 तालुक्यांमधील महायुतीच्या पडझडीसमोर खूपच अपुरी पडली. वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी श्रीरामपूर तालुक्यातील सर्वाधिक 28,000 पेक्षा जास्त मते घेतली. जिथे जर ही मते विभागली गेली नसती तर श्रीरामपूरमध्ये वाकचौरेंची लीड आणखी मोठी दिसली असती. मित्रांनो, 2019ला थेट 4थ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या उमेदवाराला 2024ला थेट संसदेत पाठवून शिर्डीच्या मतदारांनी मोठा राजकीय संदेश दिला. कोणत्याही लोकप्रतिनिधीला जनसंपर्क नसणे कसं महागात पडू शकतं हे सदाशिव लोखंडे यांच्या पराभवातून स्पष्ट होतं. तुम्हाला या निवडणुकीबाबत काय वाटतं? भाऊसाहेब वाकचौरेंचा हा विजय बाळासाहेब थोरातांच्या ताकदीमुळे झाला की सदाशिव लोखंडेंच्या निष्क्रियतेमुळे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.